1 चमची तूप घेतले, 1 चमची खसखस आणि अर्ध्या चमचीपेक्षा थोडी जास्त वेलची पूड घेतलेली आहे। तसेच 2 कप ओला नारळाचा चव इथे मी घेतलेला आहे आणि 1 कप इतका गूळ मी इथे किसून घेतलेला आहे। आता आपण सारण बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेले आहे आणि नंतर त्यामध्ये खसखस थोडीशी भाजून घेतलेली आहे। खसखस परतून झाली की त्यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव टाकून थोडंसं परतून घेऊयात। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून सर्व गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व सारण मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आणि मग मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून आपण त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि सारण थंड करून घ्यायचं। उकडसाठी लागणारे साहित्य आपण बघूयात। 1 कप दूध घेतले इथे मी, 1 कप पाणी आणि 2 कप उकडसाठी मिळणारं पीठ इथे मी घेतलेलं आहे। तसेच 1 चमची तूप। जाड तळ असलेलं भांडं इथे मी घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी आणि दूध घालून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही दुधाऐवजी पूर्णतः पाण्याचा वापरही करू शकता। दूध घातल्यामुळे उकड चांगली मऊसूद होते। आता आपण ह्याच्यामध्ये तूप आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मग गॅस कमी किंवा बंद करून थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ थोडं थोडं टाकलं की त्यामुळे गुठळ्या मोडल्या जातात। आता हे पीठ छान मिक्स झाले। आता 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण देऊन पीठ वाफेवर शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण हे पीठ एका परातीत काढून घेऊयात। मोदकाचं पीठ हे गरम गरम मळायचं असतं, त्यासाठी मी इथे पोटॅटो मॅशर घेतलं, त्याने मी 2 ते 3 मिनिटं असं पीठ मॅश करून घेणार आहे। तुमच्याकडे जर पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही एखादी वाटी घेऊनही अशी सेम प्रोसेस करू शकता। 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे पीठ मॅश करून घेतल्याने पीठ थोडं कोमट होते आणि मग नंतर आपण अगदी सहजतेने अशा प्रकारे पीठ हाताने देखील मळू शकतो। इथे मी पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेते। पीठ चांगलं मळून झालं की नंतर आपण त्याला थोडंसं तूप लावून देखील 2 ते 3 मिनिटं अजून मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद अशी उकड मळून तयार आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवूया, जेणेकरून पीठ मऊ राहतं। इथे मी दोन्ही अंगठ्यांना तूप लावून घेतले, जेणेकरून उकड हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित पारी अशी पद्धतीने करून घ्यायची आहे। कडा आहेत त्या पातळ करायच्या आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं, जेणेकरून आपला मोदक फुटणार नाही। उकड जर परफेक्ट निघाली तर पारी करताना पारी अजिबात फुटत नाही, अगदी परफेक्ट होते। तुम्ही बघू शकता किती छान पारी झाली आहे। आता आपण पुन्हा बोटाला तूप लावून घेऊयात आणि कळ्या करून घेऊयात। अशा पद्धतीने एक बोट मध्ये ठेवून